सर्वांना नमस्कार. तर आजच्या जमीन जुमल्याच्या पुढच्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जशी आपली वडिलोपार्जित शेतजमीन मिळकत असते आणि त्यावरती आपलं नाव असतं, तर केवळ जमिनीला नाव आहे म्हणून बरेच जण याचा गैरफायदा पण घेतात. गैरफायदा या अर्थानं म्हणतोय की कुटुंबामध्ये बरेच व्यक्ती त्या शेतजमीन मिळकतीवरती उपजीविका करत असतात आणि ही शेतजमीन जर या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात न घेता जर केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीच्या नावे आहे आणि त्याच व्यक्तीनं मनमानी पद्धतीनं ती शेतजमीन जर विकण्याचा निर्णय घेतला तर कुटुंबातील इतर सदस्यांना त्याचा कसा तोटा होत असतो, किंबहुना त्या सर्वांवरती उपासमारीची देखील वेळ कशी येऊ शकते याबद्दलची ही आज केस. आणि जसं की यापूर्वीच्या व्हिडिओज मध्ये मी चालवत असलेल्या केसेस डिस्कस करतो आहे, त्यातील ही एक केस आहे. वडिलोपार्जित मिळकत असल्यामुळे आणि फक्त एकट्याचेच नाव लागणे, त्या व्यक्तीनं नेमका निर्णय असा घेतला आणि इतरांवरती त्याचा दुष्परिणाम होणार होता. तर डिटेलमध्ये आज सांगतो ही केस नेमकी काय आहे, कशी आहे. तर जमीन मिळकतीला केवळ पतीचं नाव आहे म्हणून पती वेगळ्या वेगळ्या बिल्डर्सना ही आपली जी शेतजमीन मिळकत आहे ती दाखवायला आणत असे. दाखवायला आणल्यानंतर बऱ्याचदा पत्नी समजावून देखील सांगत होती की मुलं आहेत आपल्याला आणि त्यांना देखील या प्रॉपर्टीचा पुढे जाऊन काही उपयोग होणार आहे. तुम्ही आत्ताच असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका की जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना याचं जे काही नुकसान आहे ते कधीही न भरून असेल तर आपण तुर्तास ही जमीन नको विकायला. पण पती मात्र सातत्यानं पत्नीशी याच गोष्टीवरती वाद घालायचा, मुलांशी देखील याच गोष्टीनं भांडण व्हायचं. तर सदर महिला म्हणजे आमच्या वादी या आमच्याकडे आल्या. ही परिस्थिती पूर्ण आम्ही समजावून घेतली, कागदपत्र त्यांच्याकडून मागवून घेतले, जसं की सातबारा असतो, फेरफार असतो. हे सगळं आल्यानंतर महिलेला आम्ही विचारणा केली नेमकं आपलं म्हणणं काय आहे. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ही जमीन मिळकत जरी त्यांच्या नावे असेल तरी आम्हाला याला विक्री करू द्यायची नाही, म्हणून आपण या दाव्यामध्ये ही महिला, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुली यांना आपण वादी केलं आणि जे पती ज्यांच्या नावे ही शेतजमीन मिळकत आहे त्यांना आपण प्रतिवादी केलं. आता असं केल्यानंतर जेव्हा हा आपण दावा मेहरबान कोर्टामध्ये फाईल केल्यानंतर आता हे सदर कुटुंब अगोदर ज्या पत्त्यावरती राहत होतं त्या पत्त्यावरती आपण या प्रतिवादीला म्हणजे ज्याच्या नावे ही शेतजमीन मिळकत होती त्यांना आपण समन्स मेहरबान कोर्टामार्फत पाठवलं. समन्स आता त्या पत्त्यावरती गेल्यानंतर तो होता त्यांचा जुना पत्ता, म्हणजेच सध्या वास्तव्यात ती व्यक्ती तिथे नव्हती. म्हणून जे कोणी कोर्टाचे बेलीफ असतात ते तिथे गेल्यानंतर त्यांना ती सदर व्यक्ती तिथे आढळली नाही, म्हणून ते समन्स मेहरबान कोर्टामध्ये परत आलं. आता परत आल्यानंतर जो आत्ता सध्या राहणारा पत्ता काय आहे तुमच्या पतीचा, त्यावर त्यांनी मग सध्याचा पत्ता दिला. मेहरबान कोर्टानं पुन्हा त्यांना समन्स काढलं आणि मग त्यांनी ते स्वीकारलं. स्वीकारल्यानंतर जो काही आपल्या समन्सचा फॉर्मॅट असतो, जसं की बेलीफ दिल्यानंतर पोस्टमन जरी आपण पोस्टानं जर पाठवलं तर सही घेता असतो आणि जी काय रिसिट असते त्याच्यावरती प्रतिवादीची सही येते आणि ते मेहरबान कोर्टामध्ये परत येतं. ऑनलाईन ट्रॅक रिपोर्ट जो असतो पोस्टाचा तो देखील अपडेट होत असतो.
तो आल्यानंतर स्वीकारले म्हटल्यानंतर आम्ही मेहरबान कोर्टाला समन्स त्यांना मिळालेला आहे, नोटीस जी म्हणतो आपण ती मिळालेली आहे. तर आता ह्या जमिनीला केवळ याच व्यक्तीचं नाव आहे म्हणून ती व्यक्ती विक्री करण्याच्या तयारीत आहे. म्हणून आम्ही दावा दाखल करताना पहिली जी निशाणी 1 म्हणतो ती दावा असते आणि दुसऱ्या निशाणी 5, याला कोर्टाच्या भाषेत निशाणी 5 असं म्हणतात, की ज्याच्यावरती आपण मनाईचा हुकूम घेत असतो. तर मनाईचा हुकूम हा घेणं फार गरजेचं होतं आणि तो आम्हाला तुर्तातुर्त हवा होता. आता तुर्तातुर्त यासाठी की सदर व्यक्तीनं जोपर्यंत इकडं हे प्रकरण प्रलंबित असताना जर ती जमीन विक्री केली तर इतरांवरती मात्र फार मोठ्या नुकसानाची जबाबदारी किंवा त्या नुकसानामुळे त्यांचं कधीही न भरून निघेल असं नुकसानच होणार होतं. तर मेहरबान कोर्टाला आम्ही मग त्या समन्स नोटीस जी काय आहे ती पोहोचल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास ट्रॅक रिपोर्ट हे आहे ते दाखवून दिले आणि मग मेहरबान कोर्टास आम्ही आमची बाजू ही पटवून दिली की जरी या शेत जमिनीला या प्रतिवादीचे नाव आहे पण त्या व्यक्तीला ही स्वकष्टार्जित म्हणजे स्वतः कष्ट करून ही जमीन मिळवलेली नाही, ही आहे वडिलोपार्जित मिळकत आणि वडिलोपार्जित मिळकत असल्यामुळे पुढच्या पिढीचा देखील त्यामध्ये हक्क आहे, अधिकार आहे. तर जर या व्यक्तीनं ती विकली तर जी काही आपण आत्ता केस या मेहरबान कोर्टामध्ये उभी केलेली आहे त्यामध्ये पुन्हा थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होईल. जी काही खरेदी खते होतील ती रद्द करण्यासाठी पुन्हा या महिलेला, यांच्या मुलांना, मुलींना या तिसऱ्या पार्टी सोबत ज्यांचा आतापर्यंत या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, तर त्या पार्टी सोबत देखील मेहरबान कोर्टामध्ये वेगळ्या पद्धतीचे इश्यूज, मुद्दे निर्माण होतील आणि कोर्टाचा पुन्हा जो महत्वाचा वेळ आहे तो इतर विषयांवरती द्यावा लागेल. तर मेहरबान कोर्टानं त्यावेळेला आपल्याला जो निशाणी 5चा अर्ज म्हणतो आपण मनाई घेण्याचा साहेबांनी हुकूम केला, मेहरबान कोर्ट यांनी हुकूम केला आणि जोपर्यंत तो प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये स्वतःहून हजर होत नाही तोपर्यंत या जमिनीची कुठल्याही प्रकारे विक्री करता येणार नाही. म्हणजे जैसे थे परिस्थिती आत्ता जे सातबाऱ्याला नाव आहे प्रतिवादींचं नाव तुमचंच राहील पण तुम्हाला ती जमीन विक्री करता येणार नाही. तर सदर वादींना हा अशा पद्धतीचा रिलीफ आम्ही मेहरबान कोर्टाकडून मिळवून दिला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही केस सांगण्याचा उद्देश असा की केवळ आणि केवळ प्रॉपर्टीला सदर व्यक्तीसारखं नाव असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच आहेत आणि केवळ त्यांचं नाव असल्यामुळे मनमानी पद्धतीनं कोणालाही कितीही किमतीला अशा पद्धतीच्या जमिनीचा विक्री व्यवहार केला जातो आणि मग तिथून पुढे जी त्यांची पुढची पिढी असते त्यांना आर्थिक नुकसान तर सहन करावंच लागतं आणि जे कधीही प्रॉपर्टीमध्ये भरून निघणार नाही असं नुकसान देखील त्यांचं होऊन जातं. तर ही केस सांगण्यामागे उद्देश एवढाच, जर अशा कोणी व्यक्ती ज्यांचं प्रॉपर्टीला नाव आहे, जमीन मिळकतीला नाव आहे, परंतु ते जर त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन पुढच्या पिढीचं अशा पद्धतीनं नुकसान करत असतील तर तुम्ही जसं आमच्या वादीनं आमच्याकडे वेळीच येऊन आम्हाला त्यांची अडचण सांगितली आणि वडिलोपार्जित मिळकत असल्यामुळे आणि स्वकष्टार्जित स्वतः न मिळवलेली असल्यामुळे या पद्धतीच्या शेत जमिनीवरती मेहरबान कोर्ट तुम्हाला स्टे म्हणजेच मनाई विक्री करू नये म्हणून असा आदेश जारी करतं. तर तुमच्या आसपास अशा काही घटना घडत असतील, कारण आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याचदा जमिनी या इतर कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीनं काहीही विचार सल्ला मसलत न करता विक्री करण्याचा जो काही प्रताप काही
मोजक्या व्यक्ती करतात आणि संपूर्ण कुटुंबाला त्या पुढे होणाऱ्या नुकसानास जबाबदार राहावे लागते किंवा त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावरती होतो. तर असं आपल्या आसपास जर घडत असेल तर वेळीच आपण, जर ती वडिलोपार्जित मिळकत असेल तर त्याच्यावरती सिव्हिल कोर्ट म्हणजे दिवाणी न्यायालय इथे तुम्ही आपला दावा दाखल करू शकता. ज्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये नाव आहे त्या व्यक्तीला प्रतिवादी करू शकता आणि ती शेत जमीन विकू नये म्हणून मेहरबान कोर्टाला तशा फॅक्ट्स, तथ्य पटवून देऊन वकिलांमार्फत तुम्ही स्टे घेऊ शकता. तर आशा करतो आजच्या या माहितीनं बऱ्याच जणांना काही अंशी तरी रिलीफ मिळेल आणि आपली जी जमिनीची आपल्या परस्पर होणारी विक्री आहे ती आपण रोखू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.